नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. कसे आहेत सर्व? आय होप की सगळे मजेतच असाल. तर मंडळी, आज आहे श्रावण महिन्यातला 3रा सोमवार. तर बघा, मी एकदम छान अशी रेडी होऊन महादेवांच्या मंदिरात आलेले आहे. जगतपिता भगवान महादेवांच्या चरणी भक्तिभावाने अभिषेक करण्यासाठी. महादेव हे त्रिनेत्रधारी, नीलकंठी, कैलासवासी या सर्व जगाचे पालन करते आहेत. आता आपण पवित्र गंगेच्या जलाने अभिषेक करू. आता गंगे मातेचे आवाहन करू आणि ओम गंगाय नमः दुधाने अभिषेक करून म्हणू ओम सोमाय नमः. दही, साखर याने अभिषेक करून महादेवाला अमृततुल्य प्रेम अर्पण करू. या अभिषेकाच्या प्रत्येक थेंबातून आपण महादेवांना आपल्या अंतःकरणातील भावना, कृतज्ञता आणि प्रार्थना अर्पण करू. अभिषेक करून झालेला आहे आणि स्वच्छ पाण्याने महादेवाला मी एकदम छान असं स्वच्छ सुद्धा करून घेतलं. आता आपण महादेवांची एकदम छान अशी पूजा करून घेऊ. तर बघा, येथे मी भस्म घेतलेला आहे. आता आपण महादेवाला एकदम छान असं भस्म लावून घेऊ. हे भोलेनाथ, आमच्या सर्व दोषांचा नाश कर. आमच्या जीवनात आनंद, समाधान आणि शांती नांदो अशी आपल्याला महादेवाला प्रार्थना करायची आहे. आज मी माझ्या आराध्य देव महादेवाच्या चरणी सुगंधी फूल अर्पण करत आहे. हे भोलेनाथ, जशी ही फुले निसर्गाने आपल्याला सुंदर, निरागस आणि सुगंधी दिली आहेत, तशीच माझी वाणी, विचार आणि कर्मही निर्मळ राहू दे. जगाच्या कल्याणासाठी त्रिशूल धारण करणारे, गंगा माता जटामध्ये धारण करणारे, नीलकंठ त्रिनेत्रधारी भोलेनाथ, तुमच्या चरणी ही फुलं अर्पण करताना माझा अहंकार, वासना आणि दोषाचा त्याग करत आहे. हे महादेव, माझे जीवन भक्तीच्या सुगंधाने भरवून टाका. माझ्या मनात शांती, माझ्या घरामध्ये समृद्धी आणि माझ्या आयुष्यात समाधान नांदो. या फुलांसोबत मी माझे प्रेम, कृतज्ञता आणि श्रद्धा अर्पण करते. तर मी एकदम छान अशी पूजा अभिषेक करून घेतला. तर चला, आता मी तुम्हाला घेऊन चालते दुसऱ्या महादेवांच्या मंदिरात. तर मंडळी, आज मी तुम्हाला घेऊन आलेले आहे भलगावच्या सर्वात मोठ्या काशी विश्वनाथ मंदिरात. तर आज सोमवार असल्यामुळे तुम्ही बघू शकता किती जास्त गर्दी आहे. आणि इकडं तुम्ही बघू शकता किती जास्त इथे शॉपसुद्धा लागलेले आहेत आणि वातावरणसुद्धा किती रमणीय आहे. मंदिरात जाण्या अगोदर आम्ही बाहेर गंध लावून घेतला. तर बघा, अद्विका कशी गंध लावत आहे. जसा हा गंध शीतल आणि सुगंधी आहे, तसाच माझा स्वभाव शांत, निर्मळ आणि भक्तिमय राहू दे. हे महादेव, माझ्या मनातील राग, द्वेष आणि अहंकार नाहीसे करून तेथे प्रेम, करुणा आणि समर्पण नांदो. तर गंध लावल्याच्या नंतर आम्ही बाहेर पाय धुतले. त्यानंतर आम्ही आलो मंदिरात. तर बघा, सोमवार असल्यामुळे मंदिरामध्ये खूप जास्त गर्दी होती.
बघा मंदिरात आल्याच्या नंतर मी एकदम छान असे महादेवाचे दर्शन घेतले। महादेवाच्या दर्शनाने माझे मन प्रसन्न झाले। जगातील सर्व थकवा, दुःख, चिंता आपल्या चरणी ठेवून मी आज नवीन उत्साहाने परत जात आहे। हे महादेव, माझ्या कुटुंबाला सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी दे। वाईट विचार आणि वाईट संगत यापासून वाचव आणि माझ्या जीवनात नेहमी भक्तीचा सुगंध नांदो। आपल्या चरणी नम्र वंदन करते। आणि तुम्ही बघू शकता महादेवांचं दर्शन झाल्याच्या नंतर ही आहे अन्नपूर्णा देवी। तर बघा किती सुंदर अशी अन्नपूर्णा देवीची मूर्ती इथे विराजमान आहे। महादेवांचे आणि अन्नपूर्णा देवीचं एकदम छान असं दर्शन झालेलं होतं। त्यानंतर आम्ही आलो वरती। तर बघा ह्या मंदिरामध्ये आहे गणपती बाप्पाची मूर्ती, विठ्ठल रुक्मिणी आणि साईबाबाची सुद्धा इथे मूर्ती आहे। तर मंदिरात आल्याच्या नंतर बघा अद्विका कशी घंटी वाजत आहे। एकदम छान अशी अद्विकाने घंटी वाजली। तर खूप जास्त गर्दी असल्यामुळे आम्ही लाईनीमध्ये लागून सर्व देवतांचे एकदम छान असे दर्शन घेतले। तुम्ही बघू शकता दर्शन झाल्याच्या नंतर बघा अद्विका कशी मंदिरामध्ये खेळत आहे। तर मंडळी एकदम छान आणि एकदम व्यवस्थित आमचे दर्शन झाल्याच्या नंतर इथे आम्ही चिठ्ठी फाडली आणि त्यानंतर आम्ही आलो मंदिराला प्रदक्षिणा घालायला। तर बघा अद्विका सुद्धा किती छान अशा मंदिराला प्रदक्षिणा घालत आहे। तर बघा इथे नंदी देवताचे दर्शन घेतले आणि खाली आरती सुद्धा घेतली। एकदम छान असे दर्शन आणि आरती झाल्याच्या नंतर आम्ही आलो बाहेर। तर बघा बाहेर आल्याच्या नंतर अद्विका किती छान अशी बोट खेळत आहे। तर अद्विकाची एकदम छान अशी बोटिंग झाल्याच्या नंतर आम्ही इथे देवांसाठी थोडेसे कपडे वगैरे घेतले। कपडे घेतल्याच्या नंतर आम्ही निघलो परत दुसऱ्या महादेवांच्या मंदिरात जाण्यासाठी। आता हे कोणतं महादेवांचं मंदिर आहे हे तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये समजणारच आहे। तर बघा अद्विका कशी वाकून आम्हाला बघत होती। तर मंडळी आता आपण आलेलो आहोत रामेश्वर महादेवांच्या मंदिरात। तर बघा अगोदर इथे एका आजीची महादेवांची पूजा करणं चालू आहे। आजीची पूजा झाल्याच्या नंतर आम्ही सुद्धा एकदम छान अशी महादेवांची पूजा वगैरे केले।
महादेवांची पूजा झाल्याच्या नंतर आम्ही आलो होतो ताईच्या इथं. ताईची इथं आल्याच्या नंतर आम्ही मस्त गरमागरम चहा घेतली आणि इथं नवनाथाची मस्त पूजा वगैरे मांडणी केलेली होती. तर नवनाथाची सुद्धा एकदम छान अशी मी पूजा वगैरे करून घेतली. त्यानंतर आम्ही आलो घरी आल्याच्या नंतर आम्ही मस्त गरमागरम बट्ट्या आणि वरणासोबत जेवण केलं. तर मंडळी असं होतं माझं सोमवारचं रुटीन. तर चला इथेच भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.